जिले में एक 32 वर्षीय महिला के गर्भ में शिशु होने का दुर्लभ मामला प्रकाश में आया है। इस बीच बुल्ढाना के महिला अस्पताल में महिला द्वारा बच्चे को जन्म देने के बाद बच्चे को आगे के इलाज के लिए अमरावती के सुपर स्पेशलिटी अस्पताल में भर्ती कराया गया। 4 जनवरी अमरावती के 5 डॉक्टरों और 12 लोगों की टीम द्वारा बच्चे की सफल सर्जरी की गई। इस बीच बच्ची के पेट से 2 अविकसित शिशुओं के अवशेष निकाले गए। डॉक्टर ने कहा कि संभव है कि यह विश्व भर में ऐसी 34वीं घटना हो। यह बात उषा गजबिये ने इस अवसर पर व्यक्त की। बच्चे के पिता ने इस सफल सर्जरी के लिए डॉक्टरों का धन्यवाद किया है। डॉक्टरों की टीम ने इस बात पर संतोष व्यक्त किया कि महिला का प्रसव सुरक्षित रहा, जो चिकित्सा क्षेत्र में एक बहुत ही दुर्लभ घटना है। इस दुर्लभ स्थिति को चिकित्सीय भाषा में फिट्स इन फिटू कहा जाता है। डॉक्टर ने यह भी कहा कि लगभग 5 लाख सामान्य गर्भवती महिलाओं में से एक को ऐसी घटना देखने को मिलती है। यह बहुत ही दुर्लभ स्थिति है। अभी तक केवल पूरे विश्व में 200 मामले ही सामने आए हैं और हमारे देश में 9 से 10 मामले सामने आए हैं। मॅडम काय सांगणार, कशा प्रकारे शस्त्रक्रिया झाली, किती तास लागले, किती साधारणतः लोक होते, नेमकं काय होते त्यामध्ये? जी शस्त्रक्रिया होती ती 3 दिवसाचा बेबी आहे आणि त्याच्या बेबीच्या पोटामध्ये ट्विन्स सारखे पण जीव नसणारे अवयव होते, ज्याला हात पाय दोन्ही 2 बाळ होते आणि त्यांना हात पाय होते, डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला. ती शस्त्रक्रिया इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास 1-1.25 तास लागले. आणि या शस्त्रक्रियेमध्ये मी डॉक्टर उषा गजबिये, डॉक्टर नवीन चौधरी, आपल्या इथे पीडियाट्रिक सर्जन सिनियर पीडियाट्रिक सर्जन आहेत, डॉक्टर मंगेश मेंढे सर, जे आज आपल्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल सुपरिटेंडेंट म्हणून कार्यरत आहेत, डॉक्टर मॅडम, ही जी शस्त्रक्रिया होती काय कॉम्प्लिकेशन्स आले? शस्त्रक्रिया चॅलेंजिंग असतेच, कारण की 3 दिवसाच्या बाळामध्ये तुम्ही जर मोठी शस्त्रक्रिया करता, ज्याच्या पोटामध्ये 2 बाळ आहेत आणि ते तुम्हाला काढायचे आहेत, त्याला रक्त सप्लाय पण असतो. तो रक्त सप्लाय नॉर्मल शरीराच्या अवयवाला जोडलेला असतो आणि त्यापासून तुम्हाला ते सेपरेट करावं लागतं. तर शस्त्रक्रिया एक तर छोटं बेबी असल्यामुळे, दुसरं त्याचे शरीरात पूर्ण मोठं बाळ असल्यामुळे आणि मोठी ट्युमर असल्यामुळे ते आपल्याला चॅलेंजिंग असतं. ॲनेस्थेशिया चॅलेंजिंग असतो, बाळाचं ऑपरेशन चॅलेंजिंग असतं. एक का कुछ नहीं रहता, पेट में आधा पेट काटा जाता है ऑलमोस्ट. मॅडम, हे अशा रेअर केसेस असतात, काय मेडिकली काय सांगू शकाल? मेडिकली असं आहे की ते जेव्हा आपल्याला ट्विन्स आणि ट्रिपलेट्स वगैरे होतात, त्या टाईपचं सुरुवातीचं जे फर्टिलायझेशन होतं आणि ते नॉर्मल आईच्या युट्रसमध्ये ना इम्प्लांट होतात. जे डेव्हलप होणारं एक बाळ असतं त्याच्या पोटामध्ये किंवा शरीरातल्या कुठल्याही भागामध्ये ते डेव्हलप होऊ शकतं. किती लोकांची टीम होती आज सकाळपासून? ते आपण सांगितलं किती लोक सगळ्यांनी स्टाफ